भाऊजी, बंडा काकी लवकर या. विनुताई डोळे उघडा ना. जगू भाऊजी. विनुताई. मिनी वहिनी काय झालंय? Oh my God! पैलवान, how you do? ओ बंडा काकी, अहो काय बी काय बोलताय? घेरी आली त्यांनी. उकड्यानं झाला असेल. जगू भाऊजी, आपण ह्यांना लवकरात लवकर हॉस्पिटलला नेलं पाहिजे. वय वय चला. बाईसाहेब, अहो कसलं भारी वाटतंय तुम्हाला परत इकडे बघून. तुम्ही आलात आणि जीवा जीव आला बघा माझ्या. ओनली डब्बा द्यायला आलीये लंचचा मिस्टर रोज. अहो तरी बी लय भारी वाटतंय बघा. तुम्ही संचालिका होता तेव्हा कसलं भारी होतंय. आता नुसता घोळ चाललाय. आपली काही किंमतच उरलेली नाहीये. मी काय म्हणतोय बाईसाहेब, तुम्ही परत व्हा की संचालिका. मी आहे तुमच्या फुल सपोर्ट मध्ये. वहिनी, गुलाबरावांची नोकरी टिकवायची आहे का घालवायची? नो नो भाऊजी, ते आम्ही आपलं असंच टोकिंग. ओल्ड फॅशन ओळख आहे ना आमची. तिकडे डब्बा द्यायला आलात ना, तर तेवढा द्या आणि जावा घरला. नाही तिकडे बी कामं खोळंबली असतील ना. तुम्हाला काय काम नाही काय? करतो, काम करतो. इकडे निवांत बसलेत आणि मी घरला जाऊन यांच्यासाठी कुकिंग करायचं. यांना उन्हात अनात ना आयता डब्बा आणून द्यायचा. येस मम्मा. पिल्या, फास्ट मध्ये रनिंग करून पळत घरला ये. अगो मीनूला चक्कर आलीये. व्हॉट? हा, माय गॉड. की पैलवान आणि जगदीश तिला घेऊन डॉक्टरकडे गेले. यू कम फास्ट. येस येस मम्मा, कमिंग सून. हा हा हा. आता घावला चान्स यांना रनिंग करायला लावायचा. आई 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 आई, काय झालं? प्राजक्ता चक्कर येऊन पडली. काय? येस येस मम्मा, टेलिंग दिस ब्रेकिंग न्यूज. आपण तडक घरला निघायला पाहिजे. हो चल. येस येस चल चल चल. ती संचालिका चेअर माझी होती ललिताबाई शिराळकर. माझ्याकडनं तुम्ही ती हिसकावून घेतलीत ना. आता तुमचा ऍडवाइस मी कसा करते बघाच तुम्ही. कमिंग सून रिटर्न तिकीट या चेअरवर मी बसणार ललिताबाई शिराळकर, आणि ते भी मानानं. आई, मी गाडीची चावी विसरलो. मी आलोच घेऊन. आई शपथ मम्मी, काय मिसळ झालीये? अगं मग मालकीनबाईंचा मसाला आणि प्राजूची बनवायची पद्धत. मिसळ भारी होणारच की ग. वय वय, कुणी बी खुळ होईल आणि परत परत येईल.
नवऱ्याचा डब्बा द्यायला आलीस आणि स्वतःच हादरायला बसलीस वय ग. अप्पलपोटेपणा तुमच्या खानदानातच आहे म्हणा. अहो तसं नाही, आलेच होते तर म्हंटल काय दिलं डब्यात? पिठलं भाकर हाय. कुणाच्या मैतीवर आलीस का पिठलं भाकर द्यायला? अगं झणझणीत चिकन नाहीतर गेला बाजार अंडाकरी नाही बनवता आली तुला? बरं तोंड करून घेऊन आलीस. जावई बापू, अहो आयतं खायला मिळतंय, खा की. अहो तुम्ही आमच्या लेकीला किती बी पिडलं तरी प्रेमाने डबा बनवून आणलाय तिने. घ्या आणि खा. या विसरलोच होतो. नुसतं अप्पलपोटेपणा नाही तर तुम्ही मुलकाचा आगाव पण आहे. जावयाशी कसं बोलायचं हे पण समजत नाही तुम्हाला. जावई बापू, अहो आता तुम्ही नुसतं आमचं जावई नाही तर घर जावई आहात. कारण घर आता आमच्या मालकीचं झालं. तुम्ही आसऱ्याला आहात आमच्याकडं. आम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं प्रेमाने तुम्हाला खाऊ पिऊ घालतोय की. घ्या. हे बघा जावई बापू, आमचा अपमान करताय तेवढं ठीक आहे. निदान अन्नाचा तरी अपमान करू नका. प्राजक्ता, काय ग, काय झालं? परत कशी काय चक्कर आली तुला? नाही वस्ताद, मला नाही आली चक्कर. मीनूताईंना आली चक्कर. मीनाक्षी, काय ग, काय झालं? तुला कशी काय अचानक चक्कर आली? आई, अहो गोड बातमी. मीनूताईंना दिवस गेले. आई होणार आहेत त्या. अगं काय सांगतेस? मीनाक्षी, जगदीश, अभिनंदन. अंचन वहिनी, अहो चक्कर मीनू वहिनीला आली आणि तुम्ही प्राजक्ताचं नाव सांगितलं. नो, व्हॉट मिनीला आली? मम्मा, व्हॉट यू टेलिंग की प्राजक्ताला चक्कर? नो पिल्या, मीनू ओनली आय टेलिंग. हे बघा, जो काय गोंधळ झालाय तो होऊ दे. आता मीनाक्षी आई होणार आहे. खरंच खूप आनंदाची बातमी आहे, नाही का? हा हा. मिने, वा वा वा, मिने 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 मिने. ओके, साइड 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 साइड. मिने मिने, काँग्रेस काँग्रेस ग, काँग्रेस. भारीच ग हुशार तू. आणि मला वाटलं होतं पहिला नंबर प्राजक्ताच लावल. पण ती कसा लावणार? तिला तर कुस्ती खेळायचे नाही का? मग ती कसा नंबर लावणार कुस्ती सोडून? पण तू बाकी भारी चान्स मारलास की गमीने. बिरू भाऊजी, सी, या दोघांनी तुम्हाला हरवलंय. मी धाकटे असले तरी शर्यतीच्या रेसिंग मध्ये या दोघांनीच विनिंग केलंय. काय अहो कसलं रेसिंग घेऊन बसलात वहिनी? घराण्याला वारस द्यायचं रेसिंग भाऊजी. आम्हाला काय सखी आहे घराण्याची डॉटर. पण आमच्या नंतर घराण्याला थोरलं म्हणून वारस द्यायचा मान विरू भाऊजी आणि प्राजक्ताचा. त्यांची ड्युटीच आहे ती. पण कुस्तीच्या नादाला लागून ड्युटी मात्र विसरले. तुम्ही मात्र भारीच चान्स मारलात की काय. सी, प्राजक्ता, याला म्हणतात घरंदाज डॉटर ऑफ लॉ. ओनली कुस्ती काय कामाची ग? ड्युटी इम्पॉर्टंट. आता देवाकडे बाई एवढीच प्रार्थना कर की मिनीला डॉटर होऊ देत, सन नको. नाहीतर तुमचं काही खरं नाही. तुमची सद्दी फिनिश्ड.
बडबडतेस तू? तुझं तुला तरी कळतंय का? चान्स काय, वारस काय, डोकं ठिकाणावर आहे का तुझं? आई, मी व्हॉट टेलिंग रॉंग? ज्याच्या पोटी घराण्याचा वारस तोच भारी असतोय ना व? हे असले भेदभाव मी ना कधी केले ना कधी करणार. असलं भद्र बोलून मुद्दाम घरात आग लावायचं, प्राजक्ताला दुखवायचं काम करतेस तू. आणि वारसाबद्दल बोलायची लायकी तरी आहे का ग तुझी? तुझ्या सासऱ्यांचं सपान वारसानं तुमच्याकडे दिलं. ते पुरा करायला झटतंय कोण? विरू आणि प्राजक्ता. आणि तू मुद्दाम त्यांच्या मनात विष घालवायचा प्रयत्न करतेस. असला आगाऊपणा जर परत केलास ना तर याद राख, मीनाक्षी, मुलगा होऊ दे नाहीतर मुलगी, शिराळकरांच्या घरात सगळेच समान आहेत. तू नको त्याची चिंता करूस. फक्त स्वतःची काळजी घे. जगदीश, हिला खोलीत घेऊन जा, आराम करू दे. प्राजक्ता, हिच्या बडबडीकडे अजिबात लक्ष देऊ नकोस. मी असली कुठलीही जबाबदारी तुझ्यावर टाकणार नाही. तुझं एकच काम आहे, कुस्ती खेळणं. आणि तुझ्या मामांजींचं सपान पुरं कर, त्यावर पूर्ण लक्ष दे. जा, आराम कर तू. मीनाक्षीला दिवस गेलेत, प्राजक्ताला तालीम असते, तेव्हा आता त्या दोघी बी तुला मदत करणार नाहीत घरकामात. सगळं घर तुला एकटीला सांभाळायचंय. त्याच्यात जर काही कमी जास्त झालं ना तर याद राख. बंडबाई, मदत करा तुमच्या लेकीला जरा. हो दिस पिल्या, आता मी पण तुला वर्किंगचा हेल्पिंग हँड करायचा म्हणजे मला पण वर्कलोड. मला एक ध पाडण्यासाठी या इन हाऊस मध्ये मुद्दाम सगळ्यांनी आपापले प्लॅन केले. मी बी ऐकणार नाहीये मम्मा. बघच तू, मी बी कसं करून ठेवते सगळ्यांचं सायलेंट मोडवर नेटवर्कच्या. विनुताई, आता दगदग करायची नाही, स्वतःला जपायचं. वहिनी, घ्या पेढा. मिने, तू बी खा. अहो भाऊजी, भरवा की. खा, तू बी तोंड गोड कर. अगं, तुझ्यामुळेच तर ही आनंदाची बातमी आपल्या घरात आली नव. आणि हे बघा, दोघींना बी सांगून ठेवतो, कांचन वहिनी जे काय बडबडल्या त्याकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही. कांचन वहिनी गेल्या उडत. नाही, आपल्याला ना पोरगीच झाली पाहिजे, आणि ती मोठी होऊन प्राजक्ता वहिनीवानी दमदार आणि कर्तृत्ववान. काय वहिनी? भाऊजी, अहो प्रत्येक जण वेगळा असते, तसंच प्रत्येक मूल बी वेगळा असते. हे ज्याचं त्याने ठरवून घ्यावं की त्याला किंवा तिला पुढे जाऊन काय व्हायचंय. कदाचित तुमची लेक मीनूताईंसारखी डान्सर होईल. काय मीनूताई? मी आलोच, जरा महत्वाचं काम आहे. मीनूताई, डॉक्टरांनी दिलेली फाईल नीट जपून ठेवा. आता तुम्ही काय नाही डॉक्टरांकडे जाल ना, तेव्हा तिकडे बी लागेल. आता समजा स्वतःच स्वतः सांभाळा.
आता माझी काळजी मलाच घ्यावी लागणार आहे. तुझा नवरा कसा ग सतत तुझ्या माग माग असतो? माझ्या नवऱ्याला तर काही पडलेलीच नाही माझी. अहो असं काय बी नाही ताई, भाऊजी लय खुश आहेत. आता बघा तुम्हाला तळ हाताच्या फोडावानी जपतील ते. मी आलेच. अगं नाही ग, इकडं जरासा घोळ झालाय. घोळ नाही म्हणजे खरं तर आनंदाचीच बातमी आहे, पण घोळच म्हणायचा. बरं चल, मी तुला करतो नंतर फोन ठेवतो. वहिनी कोणाशी बोलत होता? वहिनी ऍडवाला क्लायंट होता एक. मग घोळचं काय म्हणताय? तुमची बायको पोटूशी हा घोळ आहे का तुमच्यासाठी? तुम्हाला आनंद नाही झालेला? वहिनी असं काय म्हणताय? आनंद तर झालायच की मला, पण घरात एवढी गडबड चालली आहे ना, त्यामुळे कामाचा जरा घोळ झालाय असं म्हणायचं होतं मला. तुम्ही घोळ म्हणा नाही तर आनंद म्हणा, तुमची बायको पोटूशी आहे, त्यांना गरज आहे तुमची, हे महत्वाचं. भाऊजी पहिले 3 महिने लय महत्वाचे असतात. विनूताईंना जपलं पाहिजे. तुमचं कामच आहे ते. आम्ही सगळेजण आहेच तुमच्या मदतीला. त्यांना खरी गरज आहे ती तुमची. त्यांनी जर का मला तुमच्याबद्दल तक्रार केली ना हो भाऊजी, तर याद राखा, गाठ माझ्याशी आहे. हो नाही नाही वहिनी, असं कसं देणार की मी तिच्याकडे लक्ष. बहिणीच्या नव, बहिणीच्या अधिकाऱ्याने सांगते, मला दिलेलं सबूत मोडू नका. बायकोला जप. वहिनी मी सबूत देतो तुम्हाला. मी घेईल काळजी मिनूची. वस्तात, वस्तात. सकाळच्या पारी कुठं गेलं हे? विरू, बरं झालं आलास. हे बघ, प्राजक्ताचा खुराक तयार आहे. मी आता आपल्या नाश्त्याची तयारी करायला घेते. आई अगं पण मी बनवणारच होतो की समजा. तू कशाला व्याप वाढून घेतलास? असू दे रे, त्यात काय एवढं. असं कसं? जे फॅक्टरीचं बी समजा काम तूच सांभाळायचं, इकडे बी जर समजा तूच बघायचं, तर आम्ही कशाला आहे? तुझ्या बाबांचं सपान पुरं करायची जबाबदारी तुम्ही दोघांनी घेतली, हो ना? मग त्यात तुम्हाला मदत करणं हे माझं कामच आहे. बायको म्हणून त्यांचं सपान पुरं करायला हातभार लावणं हे माझं कर्तव्यच आहे. आणि प्राजक्ता हे सपान पुरं करायला सगळ्यात जास्त धडपडते. तिला पाठिंबा दिलाच पाहिजे, नाही का? खरंय तुझं. विरू, तुला एक सांगू का? ज्या दिवशी प्राजक्ता ही कुस्ती जिंकेल ना, त्या दिवशी मी अख्ख्या गावात ना तिची वाजत गाजत मिरवणूक काढणार आहे आणि सगळ्यांना अगदी अभिमानानं सांगणार आहे, माझ्या नवऱ्यानं बघितलेला सपान माझ्या सोन्यानं पुरं केलंय, तेही तुझ्या साथीनं. मला बी असंच घडलेलं बघायचंय. बरं, काय मदत करू तुझी? हा, तो कांदा चिरायला घे. हा. आई, वस्तात, तुमचा विश्वास मी सार्थ करून दावणारच. ओनली एमएच नाही, सुट्टीच नाही. चला, व्यायाम बी चांगला झालाय. आता मला बरं वाटतंय. एवढ्यात हुरळून जाऊ नगस पैलवान. आणखीन एक महत्वाचा भाग बाकी आहे. कंचा? बघूया किती वजन भरतंय ते. काय झालं वस्तात? आणखीन 2 किलो वजन कमी पडायले.